संपूर्ण राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून नाशिक शहरातही बाप्पाच्या आगमनानं भक्तिमय वातावरण दुमदुमून गेलंय। घरगुती तसेच मंडळाच्या गणेश मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात निघाल्या आणि सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमू लागलाय। आज घरोघरी बाप्पाचं आगमन होऊन बाप्पा विराजमान होणार आहेत आणि सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे। नाशिक शहरात गणपती बाप्पाचं स्वागत उत्साहात होत आहे। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका निघत आहेत तर मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ भक्तांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत। गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय। मेन रोड, कानडे मारुती लेन तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहतोय। बाप्पाच्या आकर्षक मूर्तीला सजावटीसह पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये आजही मोठी गर्दी पाहायला मिळते। पुढील 10 दिवस नाशिक शहर गणरायाच्या स्वागताने, भक्तिभावाने आणि उत्साहाने दुमदुमणार आहे। नमस्कार, मी सागर कांतीलाल कुवर। मी श्री कपालेश्वर आर्ट या दुकानाचा ऑनर आहे। पावसाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी पण लोकांच्या उत्साहामध्ये कोणत्याच प्रकारची घट झालेली नाही आहे। तुम्ही बघू शकता की आपल्याकडं खूप साऱ्या व्हरायटीमध्ये गणपती होते। आत्ता जर बघायला गेलं तर त्याच्यामधले आपल्याला शिल्लक फक्त 10% उरलेले। तर तुम्ही बघू शकता की एवढ्या पावसामध्ये सुद्धा भाविक आपले गणपती घेऊन चाललेले। बाप्पांच्याकडनं हीच इच्छा आहे की 10 दिवस हा उत्साह कायम राहून द्या, कोणाला विघ्न नको आणून देऊ आणि पुढच्या वर्षी पण असे दिवसात लोकांनी यावं, गणपती घेऊन जावा। गणपती बाप्पा मोरया। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।